विषय कसा असतो ना तो तसं तुम्हाला वाटत असेल तर तसं होता त्यामुळे गर्दी होते आणि शांतता राखा. एकनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवासाठी आम्ही सगळी वरवणकर मंडळी आज इथे जमलो आहोत. आज 2025चा हा उत्सव थोडा जास्त महत्त्वाचा असा आहे की आम्ही आजच्या दिवशीपासूनच आमचं गावातील जे संत कामेश्वर महादेवाचं मंदिर आहे ना, त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्याचा सगळा प्राणप्रतिष्ठा समारोह सुरू करतो आहोत. तर तो एक दुग्ध सरकार मिळून आला आणि ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्या गावकरी मंडळींचं फार सहकार्य लाभलं. फार मोठा उपक्रम झालेला आहे. तर त्यासाठी खरंच सगळे मंडळीचे आभार. आणि विशेषत्वाने सांगायचं म्हणजे मी एकनाथ महाराजांचं आम्ही दरवर्षी तर दोन्हीकडे येतो, दोन्हीकडे भंडारा करतो, पण यावर्षी मी महाराजांना प्रार्थना करत होतो की महाराज हे कार्य मी हाती घेतलेलं आहे आणि हे माझं संकल्पित कार्य आता 2 वर्ष पूर्ण होत आहे, तर पूर्ण व्हायला मला मदत करा. आणि महाराजांनी सगळ्या प्रकारे सगळी मदत केली आणि असं मला खरं जाणवतं. फार जागृत स्थान आहे. सगळ्यांच्या वतीने मी महाराजांना साष्टांग नमस्कार करतो. एक प्रश्न होता की गावकऱ्यांचं की आता तुम्ही महादेव मंदिराचं जीर्णोद्धार केला, पण या मंदिराचा एक करावा, या संदर्भात काय बोलू शकता? नाही, तो पण काय उपक्रम आपण हाती घेऊ. ते काय झालं की आता एक गोष्ट हाती घेतली तर ती पूर्णत्वाला नेणं आधी जरुरी होतं. आणि हे सुद्धा मी माझ्या परीने म्हणजे डिझाईन केलेलं आहे. त्याच्याशी आमचे आर्किटेक्ट पण नेमलेले आहेत, वेळोवेळी चर्चा केलेली आहे. बघू आता हा उपक्रम झाला की आपण ते पण काम सुरू करू. मला काय शंकराचार्याच्या मागे इथे येऊन गेले ना, शंकराचार्यांनी सांगितलं जागृत स्थान आहे आणि या समाधी स्थानाला कुठल्याही प्रकारे धक्का न पोचवता, कुठल्याही प्रकारे हात न लावता तुम्हाला जे काही इतर कार्य करायचं आहे ते करा.